आपण जाणून घेणार आहोत की पत्रिकेतील द्विभार्या आणि बहुभार्या योग म्हणजे काय। द्विभार्या म्हणजे एक आणि दोन म्हणजे एकापेक्षा जास्त लग्न होणं म्हणजे बहुभार्या, आणि दोन पत्नी योग असणं म्हणजे द्विभार्या योग। हे योग बनतात कसे? बऱ्याच वेळेला आपण बघतो की कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये एकापेक्षा जास्त लग्न झालेले आपल्याला जाणवतात। बऱ्याच वेळेला आपण असंही बघतो की पहिली पत्नी गेलेली आहे आणि नंतर दुसरं लग्न करण्याचा योग आलेला आहे, किंवा पहिली पत्नी असताना सुद्धा एकापेक्षा जास्त लग्न झाले। हे योग येतात कसे पत्रिकेमध्ये? याचं कारण काय? तर पत्रिकेमध्ये आपण जाणून घेतो की शुक्र हा प्रणयाचा कारक आणि सप्तम स्थान वैवाहिक स्थान म्हणजे तो प्रणयाचा स्थान। या स्थानामध्ये शुक्राचा आणि सप्तम स्थानाचा जास्तीत जास्त विचार केला जातो। शुक्र आणि मंगळ हे पापग्रहाबरोबर म्हणजे पापग्रहांच्या युतीमध्ये किंवा चंद्र मंगळ ही युती असेल तर द्विभार्या योग होतो। शुक्र मंगळ युती सहसा जिथे जिथे बघायला मिळते तिथे तिथे द्विभार्या योग म्हणजे ज्या ज्या कुंडलीमध्ये शुक्र मंगळ ही युती आपल्याला बघायला मिळते तिथे तिथे द्विभार्या योग आलेला दिसतो, किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दोन लग्न झालेले आहेत किंवा त्याच्या एकापेक्षा जास्त विवाह योग झालेले आहेत। असे बरेच वेळेला झालेले आहेत की घटस्फोटीत आपण पत्रिका बघतो की पहिला विवाह झालेला आहे, घटस्फोट झालेला आहे आणि परत त्यामुळे दुसरं लग्न झालेलं आहे, किंवा पहिल्यांदा आपले जोडीदार निघून गेलेला आहे किंवा हयात नाही आहे त्यामुळे दुसरा विवाह झालेला आहे। हे योग आपण जाणून घेतो। याच्यामध्ये काय होतं की सप्तम स्थानामध्ये ज्यावेळेला शनी वक्री येतो त्यावेळेला सुद्धा एकापेक्षा जास्त विवाह होतात। अनुराधा नक्षत्रामध्ये म्हणजे शनीच्या नक्षत्रामध्ये ज्यावेळेला हर्षल आणि नेपच्यून येतो त्यावेळेला बऱ्याच अंशी आपल्याला पहिला विवाह संपुष्टात म्हणजे पहिला विवाह विवाह योग संपलेला आहे म्हणजे घटस्फोट झालेला आहे आणि दुसरा विवाह झालेला आहे, किंवा पहिला न पटल्यामुळे त्या व्यक्तीशी आपल्या जोडीदाराशी सुसंवाद न साधता आल्यामुळे ते वेगळे झालेले आहेत आणि दुसरा विवाह केलेला आहे। जर आपल्याकडे पहिला विवाह जर यशस्वी झालेला नाही तर दुसरा विवाह का होतो? म्हणजे घटस्फोटित झाल्यानंतर किंवा पहिल्या विवाहामध्ये जर योग चुकीचे आले आहेत तरी दुसरा विवाह का योग येतो? या वेळेला सुद्धा नक्षत्रांचा जास्तीत जास्त विचार केला जातो। या स्थानामध्ये ज्यावेळेला पंचम स्थानामध्ये किंवा पंचम स्थानावरती अशुभ ग्रहांची दृष्टी येते त्यावेळेला तुमच्यामध्ये जे आकर्षण असतं दोघांच्या पती पत्नीमध्ये ते संपुष्टात येतं आणि एखादी दुसरीच व्यक्ती आपल्याला आवडायला लागते आणि परत तिथे विवाह योग जुळून येतो। शुक्र हा प्रणयाचा कारक आणि त्याला मंगळ हा चांगला बढावा देत असतो की त्याला जास्तीत जास्त पुढे जाण्यास, म्हणजे मंगळ हा धाडसी ग्रह असल्यामुळे त्याला एक साथ देतो आणि त्यामुळे शुक्राचे एक चुकीचे योग आपल्याला इथे पाहायला मिळतात। शुक्र सेक्सचा पूरक कारक मानला जातो इथे, आणि या ग्रहाबरोबर मंगळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला बऱ्याच अंशी योग वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लग्नाचे बघायला मिळतात। इथे विवाह ह्या गोष्टीवरती बहुभार्या म्हणजे काय? एकापेक्षा अनेक योग। ज्या वेळेला सप्तम स्थानामध्ये केतू हर्षल हे अंशात्मक योग ज्या वेळेला येतात, किंवा हर्षल मी बोलले की अनुराधा नक्षत्रामध्ये किंवा नेपच्यून अनुराधा नक्षत्रामध्ये असेल त्यावेळेला सुद्धा बहुभार्या योग येतो। हर्षल हा तुम्हाला संत गतीने बरसच काही सुरळीत आहे असं दाखवतो आणि अचानकपणे तुमचं मन विचलित करतो। ज्या वेळेला चंद्राशी याचा योग येतो हर्षलचा किंवा नेपच्यूनचा त्यावेळेला मन विचलित होऊन बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडतात। आता आपण इथे एक कुंडली पाहतोय, ह्या कुंडलीमध्ये लग्नी राहू आहे, ही धनु लग्नाची कुंडली आहे आणि वृश्चिक राशीची आहे। इथे 12व्या स्थानामध्ये चंद्र मंगळ वृश्चिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि रवी शुक्र बुध, जसं आपण म्हणतो की 4 ग्रहांचा विचार वैवाहिक जीवनामध्ये केला जातो, रवी शुक्र चंद्र आणि मंगळ। तर इथे रवी शुक्र बुध जे आहेत म्हणजे शुक्राच्या युतीमध्ये सप्तमेश आहे। शुक्राच्या युतीमध्ये सप्तमेश असताना वैवाहिक सौख्य मिळतं, पण इथे आपण द्विभार्या बहुभार्याचा विचार करतोय त्यावेळेला सप्तमामध्ये हर्षल आहे आणि शुक्राशी नवपंचम योग करतो, त्यामुळे सुद्धा इथे बहुभार्या योग
झालेला आहे, म्हणजे पत्नीचा कारग्रह जो चंद्र आहे तो जन्मताच 7.5 मध्ये असल्यामुळे हा एक योग बनलेला आहे. आणि सप्तमेश बुध जो आहे तो प्लुटोच्या प्रतियोगामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शनी आणि नेपच्यून ही युती शुक्राच्या राशीमध्ये आहे आणि शुक्रावरती 9 पंचम योग म्हणजे पूर्ण दृष्टी टाकत आहे पंचम. ह्या ग्रहांच्या मुळे सुद्धा किंवा हर्षल केतू बरोबर झालेला मंगळाचा हा षडाष्टक योग, या योगामुळे सुद्धा आपल्याला द्विभार्या किंवा बहुभार्या योग बघायला मिळतो. हे जे लग्न आहे ना ते धनु राशीचं, ते मूळ नक्षत्रात म्हणजे गंडांतर योगामध्ये मानलं जातं. त्यामुळे सुद्धा बहुभार्या योग निर्माण झालेला आहे. इथे गुरु जो सुखस्थानाचा स्वामी आहे तो षष्ठ स्थानामध्ये, त्यामुळे सुद्धा बहुभार्या योग इथे झालेला आहे. हे योग ज्या वेळेला पत्रिकेमध्ये पाहायला मिळतात त्यावेळेला द्विभार्या किंवा बहुभार्या हे योग आपल्याला दिसून येतात. आता आपण घेऊया इथे छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पत्रिकेतील अनैतिक संबंध या योगावरती चर्चा करूया. पत्रिकेतील अनैतिक संबंध म्हणजे काय, तो योग कसा बघायचा, तर सप्तमेशाचा आणि शुक्राचा इथेही विचार करावा लागतो. सप्तम स्थानामध्ये जर शनी मंगळ राहू सारखे पापग्रह असतील किंवा शुक्र बिघडलेला असेल तर आपण थोडक्यात म्हणू की उच्च कामवासना दिली जाते. किंवा शुक्र हर्षल नेपच्यून या ग्रहांच्या अशुभ योगात असता किंवा शुक्र हा मंगळाच्या राशीत किंवा स्वतःच्या राशीत म्हणजे मंगळाच्या राशीत म्हणजे मेष आणि वृश्चिक या राशीमध्ये असेल, स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे वृषभ आणि तुळ या राशीमध्ये असेल आणि तोही पापग्रहाच्या युतीत किंवा योगात किंवा दृष्टीत किंवा षडाष्टक 9 पंचम योगात असेल तर अनैतिक संबंध होतात. शुक्र मंगळ अशुभ संबंध असतात. ह्या मी पहिलेही सांगितलं की शुक्राला मंगळ हा बढावा शुक्राबरोबर असेल, ज्या ग्रहाबरोबर मंगळ असेल त्याला चुकीचं मार्गदर्शन थोडक्यात मिळतं. ज्या वेळेला शुक्र मंगळ युती तुमच्या कुटुंबस्थानामध्ये, व्ययस्थानामध्ये, पंचमस्थानामध्ये, व्ययस्थानामध्ये असेल तर त्याची पूर्ण दृष्टी सुखस्थानावरती असते. व्ययस्थान याला शय्यास्थान ही संबोधलं जातं. त्यामुळे शुक्र तिथं असेल आणि त्याला जर मंगळाची साथ असेल किंवा पराक्रम स्थानामध्ये पत्रिकेतील 3ऱ्या स्थानामध्ये शुक्र मंगळ असेल तरी सुद्धा अनैतिक संबंध होतात. कारण पराक्रम स्थान हे म्हणजे पराक्रम म्हणजे एक धाडस दाखवलं जातं आणि तिथे मंगळ असणं, जर वृश्चिकेचा मेषेचा मंगळ असेल आणि मेष राशीमध्ये शुक्र मंगळ युती असेल किंवा वृषभ राशीमध्ये शुक्र मंगळ युती असेल शुक्राच्याच राशीमध्ये, तुळ ही राशी ही शुक्राची वर्गोत्तम राशी मानली जाते, या राशीमध्ये सुद्धा शुक्र मंगळ युती असेल तरी सुद्धा अनैतिक संबंधाचे योग जास्तीत जास्त जाणवले जातात किंवा येतात. हे बघायला म्हणजे हे अनुभवायला मिळतं की या पत्रिकेमध्ये बाबा हे योग आहेत, त्यामुळे हे संबंध जास्तीत जास्त होतात. पंचमात शुक्र असेल, पंचम स्थान हे प्रेमाचं स्थान आहे आणि या स्थानामध्ये शुक्र असेल आणि नेपच्यून राहू, नेपच्यून हा संवेदनशील ग्रह आहे आणि नेपच्यून सारख्या संवेदनशील ग्रहाशी शुक्राचा योग आला किंवा राहू सारख्या पापग्रहाशी या शुक्राचा योग आला तरी सुद्धा अनैतिक संबंध होतात. कारण राहू शुक्र युती असेल, राहूने शुक्र जर बिघडलेला असेल युतीच्या किंवा प्रतियुतीच्या स्वरूपामध्ये तरीही अनैतिक संबंध येतात. ज्या वेळेला आपण अनैतिक संबंध बघतो किंवा द्विभार्या बहुभार्या हे योग बनतो त्यावेळेला पत्रिकेचा सारासर पूर्णतः विचार केला जातो की मी असं सांगितलं तुम्हाला की शुक्र मंगळ हा बढावा देतो शुक्राला, म्हणजे कोणत्याही स्थानामध्ये फक्त तुमची शुक्र मंगळ युती आहे याच्यावरती तुम्ही जाऊ नका. कारण त्यासाठी पूर्ण पत्रिकेचा सारासर विचार केला जातो. नक्षत्र कोणतं आहे, त्या नक्षत्रामध्ये तो स्वनक्षत्रात आहे का, पाप नक्षत्रामध्ये आहे का, क्रूर नक्षत्रामध्ये आहे किंवा त्याची प्रतियुती ग्रहांशी पापग्रहांशी योग आहेत किंवा पापस्थानामध्ये ते युती आहे का, याचाही सारासर विचार केला जातो. सहसा काय होतं की हे सांगितलं जातं की बाबा शुक्र मंगळ युती आहे त्यामुळे असे पत्रिकेत योग आहेत, त्यामुळे समज गैरसमज हे निर्माण होतात आणि त्यातून आपण अर्धवट ज्ञान घेऊन त्याचा विचार करतो आणि तेच आपण सत्य मानून वादविवादाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे एक
तुम्ही ज्या वेळेला मार्गदर्शन घ्याल किंवा ह्या योगाचा ज्या वेळेला अभ्यास कराल त्यावेळेला सांगण्यावरती न जाता पूर्ण पत्रिकेचा सारासार विचार करूनच याचा अभ्यास करावा। आता मी तुम्हाला इथे एक पत्रिका सांगते की ही पत्रिका आहे कर्क लग्नाची आणि या लग्नामध्ये मंगळ सारखा ग्रह आहे आणि धनस्थानामध्ये शुक्र, केतू, नेपच्यून, गुरु हे 4 ग्रहांची युती आहे। आता धनस्थान म्हणजे कुटुंब स्थान आहे आणि सप्तमात सप्तमे शनी वक्री आणि स्तंभी अवस्थेत आहे आणि तो मंगळाच्या दृष्टीमध्ये आहे। मंगळ शनी ही सप्तम युती आहे आणि सप्तमेश आहे शनी आणि तो सप्तम स्थानामध्ये आहे। मंगळ हा कर्क राशीमध्ये आहे आणि तो लग्नी असून पुष्य नक्षत्रात आहे म्हणजे शनीच्या नक्षत्रात आहे। मंगळ हा चंद्राचा सप्तमेश आहे। बघा चंद्र जो आहे त्या चंद्राच्या बरोबर सप्तमेश आहे मंगळ आणि शुक्राचा हर्षलशी केंद्रयोग आहे। दुसरी गोष्ट बुध रवी हे म्हणजे बुध स्वतःच्याच राशीमध्ये आहे आणि ते पराक्रमामध्ये आहे। न कळत कळत ही जी युती आहे ज्याला आपण म्हणतो की बुधादित्य राजयोग बनलेला आहे पण त्याच्यासमोर बरोबर हर्षल आहे ती प्रतियुती आहे। शुक्राचा हर्षलशी इथे केंद्रयोग बनलेला आहे। कुटुंब स्थानामध्ये सिंहेचा शुक्र आहे। बऱ्याच वेळेला सिंहेच्या शुक्राचे सुद्धा चुकीचे दोष म्हणजे चुकीचे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात आणि तो शुक्र आहे तो केतू नेपच्यूनच्या युतीमध्ये असून राहूच्या प्रतियुतीमध्ये आहे। दशम स्थानामध्ये जो दशमाचा जो स्वामी आहे जो मेष मंगळ तो हर्षलशी वक्री योग करतोय। हे एकंदरीत जर योग बघितले तर बऱ्याच अंशी आपल्याला इथे अनैतिक संबंध हे बघायला मिळतात। शुक्र शनी युती जर अंशात्मक प्रतियोगात पापग्रहाबरोबर असेल किंवा सप्तमामध्ये पापग्रह असतील तर ह्या म्हणजे हे योग पत्रिकेमध्ये आपल्याला आढळून येतात। याच्यावरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावरती ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे। याच्यासाठी सप्तशती पाठ करणं आणि हनुमान चालीसा वाचणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता आपण इथेच थांबूया। आणखी काही अशाच विषयांच्यावरती आपण बोलणार आहोत। तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।